कारंजा शहरात इलेक्ट्रिक लाईनच्या विषयी होणारे बिघाड आणि सर्व डिप्या दुरुस्त करण्यासाठी मागणी होत आहे। याविषयी हाजी मोहम्मद युसुफ शेख पुंजानी यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा महावितरणचे अभियंता राजपूत साहेब यांना निवेदन देण्यात आलं। कारंजा शहरचे अभियंता आमचे राजपूत साहेब यांच्याकडे निवेदन दिलं आणि हे वारंवार अर्ज देऊनही तक्रार देऊनही याच्यावर कोणतीही कारवाई होऊ नाही लागली। कर्मचारी तुमचे तिथं हजर राहत नाही, कामाच्या ठिकाणी तिथं राहत नाही आणि ऐन रात्रीच्या वेळी पाणी पावसाचे दिवस आहे, आता मे जून महिना लागते पुढच्या महिन्यात, तुमच्या रात्रीच्या वेळीस कोणताही कर्मचारी फोन उचलत नाही किंवा त्याचे काही रिप्लाय आम्हाला येत नाही। 10 मिनिटात येतो म्हणते, रात्रभर चालली जाते। कर्मचारी अभियंता लोक इथं एसीमध्ये झोपतात आणि बिचारा गरीब लोकांचे हाल होते इथं। आता जर असा काही झाला तर याच्या पुढे आम्ही जन आक्रोश मोर्चा आंदोलन उभारू आणि ताला ठोका आंदोलन उभं करू इथं। जर MSCBनं 7 दिवसात कारंजाचे डीपीया, विशेष करून ज्या डीपीयामध्ये प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, त्या डीपीयाचे मेंटेनन्स केलं नाही तर त्याला 7 दिवसानंतर आम्ही इथं ताला ठोका आंदोलन करू। कारंजा शहरात सर्व कॉलन्यांमधील इलेक्ट्रिक लाईन आणि डीपींची दुरुस्ती करण्याची मागणी केली गेली। यावेळी नगरसेवक जाकीर शेख मजीद भाई, कंडक्टर महमूद भाई, टेलर उस्मान खान, समीर पठान, मुन्ना भाई, ठेकेदार इब्राहिम सोडेवाले, पत्रकार साजिद शेख, इरफान मौलाना रशीद, नगरसेवक आदींची उपस्थिती होती। जनमत लाईव्ह न्यूज करता वाशिमहून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।